मामनोली संघाने आणि क्षेत्ररक्षण करतील आणि आमंत्रित केलंय तर टीम ईस्टर संघाच्या फलंदाजांना आपण लगेच डगआउट मधून 2 फलंदाज पाठवा. त्यानंतर दोन्ही ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आईच्या गावात इकडे बघून बोल उपवास हे कोणतं रे तुम्ही कॉमेंटेटरच्या बोलण्यावर जायचं ना कधीच ऑन माईक वेगळं बोलतात ना तोंडावर वेगळं बोलतात. अरे जेवलो रे मित्रा, माझी तुला काळजी आहे, मला माहित आहे. कॉमेंटेटरवर विश्वास कधीच नाही ठेवा आयुष्यात, जो ठेवला तो संपला. या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. खरं तर नंदू दादा वन मॅन आर्मी वन मॅन शो त्यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आज खरं तर त्यांच्या स्पर्धा ते स्वप्नातील स्पर्धा साकार झाली आहे. या नालिंबीच्या क्रीडांगणावरती भव्य दिवस आहे, क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणच्या चौफेर आपण भगवमय वातावरण पाहतोय आणि भगवमय वातावरणामध्ये आज मेगा संडे, सुपर संडे, मेगा फेस्टिवल आणि मेगा फायनलचा दिवस आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. याच दरम्यान आयोगाच्या भूमिकेमध्ये आपण आमचे जवळील मित्र भूषणजी बनकरी यांना सुद्धा पाहत आहे. सकाळपासून त्यांची अपाट मेहनत आहे आणि येत्या 4 दिवसामध्ये सुद्धा अपाट मेहनत आहे त्यांची. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर चला अंपायर आपण लगेच मॅचला सुरुवात करा. दोन्ही ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विष्णू शिंदे सर, त्याचनंतर सनी भोई सरांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आणि मॅचला करूया सुरुवात. आणि बघा 3 षटकारसाठी तब्बल 5,000चं कॅश प्राईज अल्ताफ दादा शेख यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. टीम गावदेवी मामनोली आणि त्याच्या अगेन्स्ट इस्टार कोसले संघ आपण पाहतोय. असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये सतत दाखवतोय आपण. त्याचनंतर आजचा दिवस कोण विसरेल, महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असतील. शुभेच्छक या स्पर्धेचे मुख्य आयोजक नंदकिशोर दादा सुरेश घरत साहेब असतील. आपल्याला महाशिवरात्री शुभेच्छा. आणि इथनं सेकंड इनिंगला हरी सुरुवात. एका बाजूला इस्टार कोसले त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मामनोली. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द क्वालिटी क्रिकेट अँड गुड गेम. आणि इथनं पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. मॅनेडेडी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अक्षय गोलंदाजी माथोडी तयार. पहिला बॉल मध्ये फेकलाय. सरळ स्टंपने खेळून काढायचा प्रयत्न आणि इथनं रनआउटच्या स्वरूपात पहिला दे धक्का टीम ईस्टर कोसलेला फलंदाज बाद.
तर नक्कीच अतिश बांद्रे साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. डाऊन दी बॉलर पहिला बॉल आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात पहिला दे धक्का टीम ईस्टर कोसळे संघाला. शून्यावरती एक असा धावफलक आपण पाहतो. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. एक विष्णू शिंदे सर असतील, त्यांच्यासोबत सनी भोईर आणि अंपायर म्हटला तर क्रीडांगणाचा केंद्रबिंदू असतो आणि केंद्रबिंदू म्हटलं तर पूर्ण मैदानाची भूमिका त्यांच्या हातात असते आणि प्रत्येकी निर्णय त्यांच्यापर्यंत असतात. तसे आपण ऑफिशियल 2 अंपायर पाहतोय. याच दरम्यान अंकुशदा सुरोशी साहेबांचं इथनं शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. न्यूज बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल महेंद्रला पाहतोय, कृष्ण आघाडीचा, आणि त्यातनं आता 1 डाऊनला महेंद्रला पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अक्षयने चांगली कामगिरी केली. पहिला बॉल दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहायला मिळाला. लेंथवरती चेंडू पडला आणि वडला स्पॉनवरून चेंडू एस्टच्या हातामध्ये विसावतो. एस्टच्या मागे फंबल आणि बायचूच्या स्वरूपात सिंगल इकवडली गेली आणि बायचूच्या स्वरूपात सिंगल इकवडून धावफलक खुलं केलंय. श्री गणेश केलंय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या 1 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात टीम ईस्टर कोसळे संघाला पाहतोय आपण. दुपारचं ऊन आहे, कडक ऊन आहे. कुणामध्ये हा सामना आपण पाहतोय. तेवढ्याच ताकदीचा हा सामना आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. द्वितीयाची ठोके वाढवणारी मॅच, कारण इथनं जिंकणारा संघ थेट क्वालिफायर मध्ये प्रवेश करेल. सेकंड इनिंग मधला हा पहिला सामना पाहतो आपण आणि पूर्वार्ध सुरू आहे. या दरम्यानचा बॉल, खराब चेंडू. मिळतील 9+4, म्हणजे हा पंजा खोललाय मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर खराब लेंथवरती चेंडू हा पाहिला आपण. अतिरिक्त बाउन्स हाईट फॅक्टरचा अंपायरनं विचार केला. त्यानंतर ICC नियम क्रमांक 21 जो आपण ICC मध्ये वापरतो तो इथे नो बॉल आणि इथनं पंचांचा आता इथनं हेलिकॉप्टर फिरलाय मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा बॉल असेल. येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डवले पहा नीट, कारण येणारा बॉल आहे फ्री हिट. इथनं मेजबानी पेश केली आहे आणि या मेजबानीमध्ये लक फॅक्टर ऑन आहे टीम ईस्टर कोसळे संघासाठी आणि अक्षयने खराब चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती कशा प्रकारे धावा बनतील. दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये डाऊन द फिल्डर. लक फॅक्टर ऑन होता मैदानाच्या आतमध्ये टीम ईस्टर कोसळे संघाचा. फ्री हिटचा बॉल होता आणि सिंगल इकवडली गेली. सिंगलच्या मदतीने 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. येस, MTC आपण पाहताय. देशभरात ही वाहिनी प्रसिद्ध आणि यस वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. क्वालिटी प्लस क्लिअरिटी काय असतं ते MTCने सातत्याने दाखवून दिलंय. दरम्यानचा हा ट्रॅकर चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये डाऊन द फिल्डर. टिपलाय झेल आणि संपला इथनं कृष्णाचा खेळ. आणखीन एक दे धक्का टीम ईस्टर कोसळे संघाला. विकेटचं पतन. मास्टर हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं आणि दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि हिंदवी स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर राजे शिवछत्रपती सरांचं बळ हवा. पुनर्ष एकदा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि सामना आपण पाहताय. एका बाजूला ईस्टर कोसळे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मानिवली हा संघ पाहतो आपण. मामनोली हा संघ पाहतोय. दरम्यानचा बॉल अक्षय वन्स अगेन. यावेळेचा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट.
क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटला. आणखीन एक धक्का टीम ईस्टर कोस्टल संघाला विकेटचं पतन. तू चल माया हे समीकरणाने लागणारा हा सलगचा तिसरा धक्का. विकेट आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खराब चेंडूवर जरी षटकार आला तरी पण गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली. मायडी पॉवरच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये अक्षयने अप्रतिम कामगिरी केली आहे. सध्या तरी अद्याप एक चेंडू शिल्लक आहे P1च्या षटकातील आणि इथनं नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकावरती प्रशांत आला आहे. अक्षयने चांगली कामगिरी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ते दर्जा आणि क्रिकेटचा क्वालिटी क्रिकेटचा दर्जा दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल पटलाचा विचार जर केला येणाऱ्या काळामध्ये टेनिस बॉल खूप उंच शिखरावरती पोहोचलाय. दरम्यानचा हा बॉल ब्लॉक हॉलमध्ये फेकलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला होता त्या दरम्यान चेंडू कव्हरच्या दिशेने चालला. एक झाली कंप्लीट आणि दुसरीचा कॉल. दुसरी कंप्लीट 2 धावा एकवडल्या गेल्यात. आता 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो टीम 9 या आकड्यावरती 3 गाड्यांच्या मोबत आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले P1चं आणि धावसंख्या 9 लॉस ऑफ 3 विकेट अशी धावगती पाहतोय आपण. स्वागतम सुस्वागतम आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे अनिल दादा भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बघा आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय वन मॅन आर्मी आणि एक दिलखुलास आणि दिलदार नेतृत्व असे डॅशिंग आमचे आयोजक नंदकिशोर शेठ घरज साहेबांच्या माध्यमातून हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि त्यांच्यावरचं प्रेम आज अनेक सारे मान्यवर आपण उपस्थित पाहता व्यासपीठावरती. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मेगा संडे मेगा फेस्टिवल मेगा फायनलचा आजचा दिवस आहे आणि शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. शेवटचा टप्पा आणि खरं तर नंदूदादाच्या स्वप्नातील ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात आज सेकंड इनिंग मधला आपण ही पहिली लढत पाहतोय. एका बाजूला ईस्टर कोसळे त्यांच्या अगेन्स्ट टीम मामनोली हा संघ पाहतोय. प्रमाण P1 संपन्न झाले. मॅनडी पापूचं पहिलं षटक समाप्त झालं आणि आता सेकंड स्पेलला इथनं झाली सुरुवात. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती विशालला पाहतोय आपण. विशालला पाहतोय आपण. कदाचित दरम्यानचा पहिला बॉल विशाल. पहिला बॉल वेगवाने प्रचंड वेग आहे भन्नाट वेग या चेंडूमध्ये परंतु इथनं दिशा पाहतील पंच. ऑफस्टिकच्या बाहेर असलेला चेंडू येतो दरम्यान हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्डवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट टीम ईस्टर कोसळे संघ. आणि कदाचित आपण जर पाहतो स्कोरर जे असतात स्कोररच्या भूमिकेमध्ये म्हणलं तर समालोचकांचा एक मुख्य पाया असतो स्कोरर. कारण जे ते कळवतील त्याच नंतर आम्ही डिसिजन पोहोचवत असतो मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. बॅक ऑफ द हँड चेंडूची अडवणूक केली गेली मैदानाच्या आतमध्ये सुद्धा फॉलोमध्ये चेंडूला अडवला आणि दरम्यानचा बॉल आलाय डॉट. इथनं प्रत्येकी क्रिकेटमध्ये आपण लेदर बॉल असो टेनिस बॉल असो प्रत्येकी विकेटवरती आपण पाहतोय की दडपण आणि प्रेशर जे असतं ते निर्माण केलंय मैदानाच्या आतमध्ये टीम मामनोली संघानं. दरम्यानचा पुढचा बॉल विशाल वन्स अगेन. यावेळेस फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केलाय. चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा आणखीन एक दमदार चौकार. मास्टर इथनं एखाद्या खेळाला जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण
सध्या तरी संकटात आहे संघ आणि इथनं संकट मोचन बनावं लागेल मैदानाच्या मधनं. एखाद्या खेळाडूला बॅटचा पैसा ओपन करणं, बॅट आपली गरम करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, फायटिंग टोटल उभं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा हाफ ट्रॅकर चेंडू बराच काळ हवेमध्ये डाऊन दी फिल्डर कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच समीकरण आपण पाहत आलोय सातत्याने. आणि येणाऱ्या कॅचची किंमत इथनं मामनुलीला मोजावी लागेल, कारण एखादा खेळाडूची आपण झेल सोडता त्यावेळी ज्या खेळाडूच्या बॅटमधनं धावा बनल्या तर कदाचित त्या कॅचकडे लक्ष दिलं गेलं जाईल. कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला अक्षयने अप्रतिम कामगिरी केली, 7 धावा खर्च केल्या आणि इथनं विशाल कमबॅक करतोय, परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन तयार तो विशाल. दरम्यानचा हा बॉल गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहिला आपण. व्हेरिएशन पाहतो लेंथ वरती, ज्या वेळी पेंडू घुटणा स्पॉट वरती पडतो त्यावेळी डॉट बॉल पाहायला मिळतो आणि हा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. आणि धावसंख्येचा विचार केला 16 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. टीम ईस्टर कोस्टले संघाला पाहतो आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि विशाल चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. दरम्यानचा हा बॉल इथनं पंचांचं बोट आलं आकाशाकडे, आणखीन एक दे धक्का टीम ईस्टर कोसलेला, विकेटचं पतन. इथं आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, ऐवा कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. गणेश दादा घरत मान फ्रॉम आंबेगाव यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आता प्रेक्षकांसाठी. सर्वांसाठी पारितोषिक आहे. आता इथनं ATM खुले होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, अनेक सारे मान्यवर आपण उपस्थित पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले गेले जाते. आता इथनं ऐवा कॅश साठी 200 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाचं पारितोषिक ऐवा कॅश साठी. वन्स अगेन विशाल तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहिला, कुठल्या स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर प्रेक्षकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यानचा हा बॉल आहे डॉट आणि इथनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आणि धावांचा जर विचार केला 16 वरती 4 टीम ईस्टर कोस्टले संघ. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रवीणला पाहतो आपण. पहिला ऑनराईजचा फटका, मिड विकेटला चेंडू अलांद कार्पेट चाललाय. त्यानंतर चतुष्क वेगाने आले चेंडूवर, एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरी धाव कंप्लीट केली गेली. फ्लॉपिंग क्रीज मध्ये सेट पोहोचतात बॅट्समन. याच दरम्यान आजचा दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस आहे. ते आमचे भूषण बनकरी यांचे बंधू केतनदादा बनकरी यांचं सुद्धा पुनर्शा स्पर्धेमध्ये आगमन झालं. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, उद्दंड आयुष्य लाभो आपल्याला, हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये पुनर्शा आगमन झाले, त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच हाय व्होल्टेज आहे एका बाजूला,
टीम फाईट करते एस्टर कोसळे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मामनोली संघ पाहतोय आपण. सध्या तरी धावफलक पाहिलं 18 वरती 4 टीम इस्टर कोसळे संघ. दरम्यानचा पुढचा बॉल प्रवीण. दरम्यानचा हा बॉल लॉक केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दरम्यान आले टीपमधनं वेगानं चुला उचलते फेकील दरम्यान फक्त ही सिंगल मिळेल. प्रवीणला पाहतोय. प्रवीणकडे व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. ऑफ कटर, लेग कटर, गतीमध्ये परिवर्तन, अतिरिक्त बाउन्स, हलका बाउन्स, त्यानंतर लोअर फुलटॉस. लेंथवरती आपण गोलंदाजी केली तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होईल. फलंदाजांचं इथनं डोकेदुखी वाढेल मैदानाच्या आतमध्ये. तर त्याच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय. मोठी विकेट असेल वेगाने चेंडूवरती कार्पेट चेंडू चालला. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज प्रशांत आणि वासुदेवला पाहतोय आपण. सॉरी, महेंद्रला पाहतो आपण. टेक्निकल रूममध्ये थोडासा इश्यूज आहे. त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय. MTC आपण पाहता. MTC वाही लाईव्ह ही वाहिनी आहे आणि वाहिनी जगभरात प्रसिद्ध आहे. सागर फराट, रोशन फराट प्रमुख प्रवक्ते आहेत. यावेळेस दरम्यानचा फटका लॉक केला क्षेत्ररक्षक वेगाने. ओ हो, काय फिल्डिंग, दर्जा क्वालिटीचा, क्रिकेटचं मापक सौंदर्य दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अटेंजला असं वाटलं की कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु चेंडूची अडवणूक केली गेली आणि या धावा मिळतील. 2 आणि 2च्या मदतीनं 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 22 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. धर्मान्य सुस्वागतम धर्मान्य उपस्थित पाहुणे अमोलदादा भोईर जे उद्योजक आहेत त्यांच्या साहेबांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम साहेब. तुमच्या माहितीसाठी चालू असणारा सामना आपण पाहता. एका बाजूला इस्टर कोसळे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मामनोली संघ पाहतो आपण. आणि सध्या तरी स्थिती आपण पाहिली टीम इस्टर कोसळे संघाची 22 वरती 4 आहेत. दरम्यानचा हा ट्रॅकर मनगडी टाकतीचा वापर. चेंडू लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर अवकाशाशी वार्तालाप करत पक्ष्यांची गाठली आहे भेट आणि चेंडू निघून चाललाय थेट 6 धावा. आणि धावसंख्येचा विचार केला 28 आणि लॉस ऑफ 4 विकेट टीम इस्टर कोसळे संघ. आणि इथनं आता 3 षटकांचा खेळ संपला आणि अनेक सारे मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. कदाचित या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल, सुपर संडे आपण पाहताय. आणि आजच्या दिवसामध्ये क्रिकेटवरती असलेलं प्रेम, नंदूदादावरती असलेलं प्रेम खरं त्यांनी सातत्याने दाखवता आलेत. प्रत्येक मान्यवर आपण पाहताय आज बहुसंख्येनं उपस्थित आहेत आणि त्या मान्यवरांचं पुनर्श या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 28 धावा, लॉस ऑफ 4 विकेट असं धावफलक आपण पाहताय. टीम इस्टर कोसळे संघाचा 28 धावा. डेटोर आणि स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्कवरती 4थ्या स्पेलमध्ये नवा झालाय. जर्सी नंबर 55 आपण पाहताय. पहिला बॉल दरम्यानचा बनला बॉल पाठवरती आदळलाय. लाऊड अपील पंचांकडे केली गेली आहे. पंच आपण ऑफिशियल पाहता. पॅनलचे पंच असतात आमचे आणि लेग बायच्या स्वरूपात सिंगल एक फोडली गेली मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. क्रीडांगणाच्या चौफेर भगवमय वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये ही लढत पाहतोय. कडक त्या उन्हामध्ये ही लढत आहे. सातत्याने जर आता 2-3 दिवसाचा विचार केला तर प्रचंड उन्हाचा वेग वाढला आहे सातत्याने आता. दरम्यानचा पुढचा बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका लॉक. क्षेत्ररक्षक तैनात आणि टिपलाय झेल आणि संपलाय आता फलंदाजीतनं महेंद्रचा खेळ. आणखीन एकदा धक्का टीम इस्टर कोसळे संघ
डीजे मास्टर इनिंग ब्रेक मध्ये आपण नेक्स्ट बॅटलचा टॉस करणार. एका बाजूला गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट फाईट पाहायला मिळणार आहे, वालकस अशी फाईट पाहायला मिळणार आहे आपल्याला. तर दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थिती दाखवा. आपण लगेच टॉस करू. दरम्यान वळूया मॅचकडे. नवाज विकेट सॅक्रिफाईस केली मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 5 दरम्यानचा हा फटका, ला जवाब देखना फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु सिंगल इकवटली गेली आणि सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. कॉलिंग चुकीचं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपरली कॉलिंग असणं गरजेचं असतं. एखाद्या चुकीच्या कॉलिंगवरती विकेट मिळू शकते, कारण धोक्याची घंटी त्यावेळेस प्रॉपिंग क्रीजवरती मंडवात असते. म्हणून क्रिकेटमध्ये कॉलिंग चुकीचं प्रॉपर असणं गरजेचं असतं. चुकीचा कॉल आपण दिला कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळू शकते. आणि विकेटवरती दडपण आणि प्रेशर आपण सातत्याने पाहत आलोय. आणि याच दरम्यान प्रदीप सपाटे साहेबांचा इथं शुभ आगमन झाला. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वन्स अगेन नवाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. दरम्यानचा बॉल, यावेळेचा फटका व्ही मध्ये फटका लॉट केलाय. समोरच्या दिशेने गॅप मोठा आहे, रिकाम्या जागा भरा. चेंडू निघून चाललाय. सॉफ्ट हँड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. हा दमदार चौकार. डीजे मास्टर याच दरम्यान सुस्वागतम उपस्थित मान्यवर किरणदादा सासे साहेबांचा इथे शुभागमन झालाय. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि इथं टिपलाय झेल आणि संपला फलंदाजा इथनं. आता वासुदेवचा खेळ, आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. टीम धक्का क्रमांक 6 ईस्टर कोस्ट संघाला. मैदानाच्या आतमध्ये नवाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती कदाचित चौकार षटकात उंचकडा खेळाडू पाहतोय आपण मैदानात दाखल झालाय. दरम्यानचा हा बॉल लॉक केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू, गॅप तर मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर येतोय. हा चौकार. मैदान में मेहनत रंग लाती है और क्रिकेट में किस्मत मेहनत ही बनती है असं उत्तर दाखवत असताना आल्या ठोकलाय चौकार. आणि 4 षटकांचा संपलाय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकारी टीम ईस्टर कोस्टले संघाची 38 धावा आणि विजयासाठी बनवायचे आहेत. टीम गावदेवी संघाला 39 धावा. सो मच. तर गावदेवी वरप समूहाचा कॅप्टन आणि वालकस संघाचा कॅप्टन आपल्याला ऑफिशियल कॉल आहे, कारण सुरुवातीच्या अगोदर आपण कॉल दिला आम्ही टॉससाठी. या आपण लगेच दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की लगेच टॉससाठी या आपण. टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना वालकस अगेन्स्ट गावदेवी वरप संघ आपण असा बॅटल पाहणार आहोत. आणि
वालकस संघाचा कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. तर टीम गावदेवी वरप संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या आणि लगेच आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. याच दरम्यान आपण जी वाहिनी पाहताय MTC लाईव्ह माध्यमातून ज्या अनेक साऱ्या स्पर्धा देशभरात कव्हर केल्या गेल्या आहेत आणि त्यातलीच एक ही वाहिनी आपण पाहता MTC. थँक्स फॉर वॉचिंग. आणि लाईव्ह टेलिकास्टवरती पाहू शकता. लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला वाजवायला विसरू नका. कदाचित बेल आयकॉन महत्त्वाची आहे. MTC म्हटलं तर आमचे रोशनदादा फराड, सागरदादा फराड अँड ऑल टीम कंपनी सातत्याने चांगलं क्वालिटी प्लस क्लॅरिटी दाखवली. इथनं टॉस जिंकलाय टीम गावदेवी वरप संघ आणि निर्णय यस क्षेत्ररक्षण करतील आणि आमंत्रित केले टीम वालकस संघाला इथनं फलंदाजीसाठी. तर जशी ही मॅच संपेल आपण लगेच दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित राहा आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जाऊया सेकंड इनिंगकडे. तिथं फाईट सुरू आहे. एका बाजूला टीम स्टार कोस्टले त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मामनोली संघ. प्रथमतः तर पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना ईस्टर कोस्टले संघाने बनवलं 38 आणि 39 लक्ष टीम गावदेवी मामनोली संघासमोर ठेवलंय. ते डिफेंड होईल का चेस होईल. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आमचे डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्याने आता मजा येणार आहे. कारण संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये उन्हाचा आता वेग थोडा कमी होत चालला आहे. गरमी थोडी कमी होत चालली आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये गरमी वाढणार आहे. कारण डान्सिंग अंपायर मॅन फ्रॉम आपले अर्थातच विष्णू शिंदे सर आता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर DJ मास्टर सुद्धा विनंती असेल की आपण जरा थोडे रोमॅन्टिक आणि चांगले संगीत लावा. अन्यथा इथे अनेक सारे प्रेक्षक वर्गाला ते इथं एन्जॉय करण्याचा चान्स मिळणार आहे. दोन्ही ऑफिशियल पंचांचं आम्ही पुनर्शा सहर्ष स्वागत करतो आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरती मान्यवर असतील. त्याचनंतर सर्व खेळाडू, प्रेक्षक, यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात ते, त्याचनंतर टीम MTC, त्याचनंतर आमचे DJ मास्टर, त्याचनंतर आमचे स्कोरर, त्याचनंतर सर्व व्हॉलेंटियर्स आणि त्याचनंतर आमचे साथी समालोचक आदेशजी भोईर. वरपगावचा एक बुलंद आवाज आणि गोड आवाज त्यांच्या मुखातून आपण पाहतो आणि पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांचं. आणि इथनं बाटल पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. ईस्टर कोस्टलेच्या अगेन्स्ट गावदेवी मानवली 39 टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये. टीम ईस्टर कोस्टले संघानं टीम गावदेवी मामनोली संघासमोर ते डिफेंड करतील की टीम मामनोली संघ हे रणनीती चेस करेल. आघाडीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आणि पहिला बॉल इथनं लेट्स प्ले. दरम्यानचा पहिला बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि ईस्टर्नच्या मागे निघून चाललाय. येस, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची सातत्याने ओळख आहे. दरम्यानचा बॉल आला इथनं वाईड बॉल आणि प्रत्येकी चेंडूवरती आता वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येकी क्षणचित्र टिपलं जाईल आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर नक्कीच सकाळपासून या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे नंदूदांची इच्छा होती की कदाचित यावेळेस मनगटी ताकदीचा वापर, चेंडू सीमारेषा बाहेर येतो हा षटकार. सकाळपासून नंदूदादा आम्हाला म्हणत होते की डान्सिंग अंपायर तुम्ही समोर आणा. तर यावेळेस बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे प्रोटेक्शन आहे. कदाचित झेलची संधी बनली होती परंतु इथनं लक फॅक्टर होणे टीम गावदेवी मामनोली संघाचा विचार केला तर कदाचित या बॉलवरती विकेट आली असती. कदाचित दडपण प्रेशर पाहायला मिळालं असतं. पण कदाचित त्या प्रकारचं क्रिकेट घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपिंग क्रीजमध्ये सेफ बॅटमन पोहोचलेत आणि कॅच ड्रॉप झाली आहे. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन. यावेळेस हा ट्रॅकर, मनगडी ताकदीचा वापर, चेंडू एक्स्ट्रा कव्हर, रिजनच्या बाहेर षटकार.
सर आपला मोबाईल पडलाय सर. साठी इथनं पारितोषिक आलाय 100 रुपयाचं कॅश प्राईज आमचे मान्यवर उपस्थित अंकुशदा सरोश यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज. असे अंपायर कमी पाहायला मिळतात आपल्याला. एक आपण गोट्या अंपायरला पाहायचो. याच दरम्यान आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राईज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच डॅशिंग नेतृत्व वन मॅन आर्मी नंदू दादा घर त्यांच्याकडनं तब्बल विष्णू शिंदे सरांना 500 रुपयाचं कॅश प्राईज. अनोखी स्टाईल आहे त्यांची बघा. कदाचित आता मला तरी असं वाटते की आम्ही समोरचन करणं बंद करावं, कारण मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे सध्या तरी. विष्णू शिंदे सर दरम्यान षटकार आणि आता वन्स अगेन गोलंदाज महेंद्र. दरम्यानचा पुढचा बॉल महेंद्रचा यावेळेस मोठा फटका आडव्या बॅट नाही कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण रेडी राहा ना. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेसचा फटका. ओहो षटकार. गणेश दादा घरत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर नितेश गायकवाड असा मुकेश गायकवाड ज्याने ऐवा झेल पकडलाय या आपण व्यासपीठावरती आपला सहर्ष स्वागत. मामनुली संघाचे समर्थक आहेत आणि खंबे समर्थक आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेस चेंडू पडल्यानंतर पाडावरती आदळला. बॅटांपाटचा संपर्क नाही आहे आणि इथनं आलाय डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले आणि एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला आता 23 लॉस ऑफ 0 विकेट. टीम गावदेवी मामनोली संघ 23 धावा धावफलकावरती. ऐवा झेल पकडलाय त्यांच्याशी थोडा संवाद साधू का. कदाचित 200 रुपयाचं पारितोषिक देतोय. अपाट मेहनत आहे आणि सातत्याने कॅमेरामॅन फोकस करा. आपण साईड कॅमेरामॅन आपण फोकस करायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे ऐवा कॅचसाठी. आणि खरं तर टीम म्हटलं गेलं तर टीम मामनोली संघाचं भवितव्य आहे, कारण षटकार आणि ऐवा कॅचच्या पाठीमागे झेल पकडणं. याच दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे नितीनदादा सुरोशी साहेबांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला बॉल पाडवरती आदळलाय. इथनं अंपायर लाईन पाहतील, परंतु चेंडू पडल्यानंतर कदाचित डावा एसटीच्या बाहेर जातोय असं पाहिलं पंचांनी आणि आपल्या निर्णयावरती ठामपणे उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा बॉल आहे डॉट. धावसंख्येचा विचार केला 23 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज आपण पाहताय वासुदेवला पाहतो आणि इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात 17 मध्ये 16 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल वासुदेव
मोठा फटका लॉक केला तुझ्या फॉलोथरमध्ये चेंडूला अडवतील. ब्लॉक हॉलचा मारा केला आणि ब्लॉक हॉलचा मारा म्हटलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र असतं आणि क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रामध्ये येस मेन कॅमेरामॅन आपण नील आपण जरा थोडस अंपायरकडे सुद्धा फोकस करायचा आहे. संस्कार संस्कार आहेत का दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये गॅप मोठा आहे चेंडू थांबणार नाहीये जातो हा चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय आणि उपचारता उरली या सामन्यामध्ये कारण सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. वासुदेव गोलंदाजी करतोय. धावांचा विचार करा 27 ऑन बोर्ड 27 धावा टीम गावदेवी मामनोली संघाची आपण पाहतोय. दरम्यानचा पुढचा बॉल वासुदेवचा हा फटका प्रॉपर ऑफ द बॅट मिडल ऑफ द साऊंड बॅट येतोय षटकार. कदाचित एक रील आपण सातत्याने व्हायरल होताना पाहिली होती इन्स्टावरती का हॅरी सर ज्या टायमाला पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि एक संगीत कक्ष होता आणि त्या संगीत कक्षामध्ये एक लेडी डान्स करत असताना तिच्यावरून उडी मारली होती. ह्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या घटना घडल्या आहेत आणि हॅरी सर म्हटलं तर हॅरी सरांचा अनोखी स्टाईल असतं. कांबागावचे ते अंपायर आहेत आणि याच दरम्यान आणखीन विष्णू भाऊ शिंदेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमचे अमोलदादा भोईर यांच्या माध्यमातून. दरम्यानचा पुढचा बॉल मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू डीप मिड विकेटला तैनात क्षेत्ररक्षक. एक झाली कंप्लीट दुसरीचा कॉल आणि दुसरी धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी मामनोली संघाला पाहतोय आपण आणि दोन षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा. याच दरम्यान सुस्वागतम 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 सन्माननीय दिनेश दादा कोर आणि त्यांच्या समवेत बालादादा कोर उद्योजक यांचा इथे शुभ आगमन झाले. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या साहेब मोस्ट वेलकम. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुनर्ष स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक सारे मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपण पाहता. खरं तर क्रिकेटवरलं प्रेम तर आहेच परंतु डॅशिंग नेतृत्व वन मॅन आर्मी असे आपले लाडके आयोजक नंदूदादा घरत साहेबांवरचं हे प्रेम आणि अनेक सारे मान्यवर इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 35 धावा धाव फलकावरती. दोन षटकांचा खेळ संपला इथनं आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 4 बनवायच्या आहेत 12 मध्ये विजयासाठी. तिसऱ्या षटकामध्ये पांडुरंग आलाय. आता पांडुरंगला इथं चांगली कामगिरी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल परंतु औपचारिकता उरली सामन्यामध्ये जर विचार केला. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळेल. इथनं कोणत्याही प्रकारचा रिक्स घ्यायला तयार नाही आहेत. प्रॉपिंग क्रीजवरती दोन्ही फलंदाज सेट आहेत. सध्या तरी पाहिलं गेलं तर भूषणचा विचार जर केला तर तब्बल भूषणने 7 चेंडू फेस करताना 23 बनवल्यात आणि रवीचा विचार केला तर 6 मध्ये 12 बनवल्यात. पण ते क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं कारण सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी इधर परंतु औपचारिकता उरली या सामन्यामध्ये. दरम्यानचा हा फटका लॉक केला. एस्टनच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूला अडवतील फेकतील तब्येत ही सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 37 धावा. अद्याप एखाद गडी गमावला नाही आहे टीम गावदेवी मामनोली संघाना. या स्पर्धेचा विचार केला अप्रतिम स्पर्धा आहे.
जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी आयोजित नालिंबीकर चषक 2026 पर्व पाहतो आणि आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्स यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गोल फलंदाज बाद, पुढचा दरवाजा बंद आणि मागून झाली आहे चोरी. डीजे थँक्यू सो मच डीजे मास्टर. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पहिला दे धक्का. टीम गावदेवी मामनोली संघाला इथनं कमबॅक करेल का टीम मिस्टर कोसळे संघ, हा प्रश्न आहे. दरम्यानचा हा चेंडू पाडवरती आदला, यस लाऊड अपील केली होती, पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं होतं. इथनं डिसिजन पेंडिंग असेल. दोन्ही पंच बातचीत करतील मैदानाच्या आतमध्ये कदाचित काही वेळा बाटकटी. येस पंचांचं बोर्ड येतं आकाशाकडे इथनं आणि पंचाने लेंथ ओळखली. चेंडू पडल्यानंतर कुदडी स्टँड वरती आदळतोय आणि धक्का क्रमांक दुसरा टीम गावदेवी मामनोली संघाला विकेटचं पतन. मास्टर गेंदबाजी में हम दोनों बल्लेबाज घबराता है, एक विकेट गिरते ही सारे आसमान बिखर जाते हैं असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. प्रत्येक विकेटवरती दडपण आणि प्रेशर पाहायला मिळतं आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. दरम्यानचा हा लॉक हॉलमध्ये फेकला होता, सॉफ्ट हँडनं फटका कन्व्हर्ट केला, व्ही मध्ये फटका लॉक. क्षेत्ररक्षक तन्नात, एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीनं सामना जिंकलाय टीम गावदेवी मामनोली संघानं. आणि हार्ड लक टफ लक टीम मिस्टर कोसळे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. यस मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. Yes, I'm a man of the match, no doubt.